दिवाळी अवघ्या आठवड्याभरावरती येऊन ठेपली असून आडगावकर सराफ पेढीत सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी एकच गर्दी केली आहे। आडगावकर सराफ ग्राहकांसाठी 3 ग्रॅम सोन्याच्या पुढील खरेदीवरती लकी ड्रॉद्वारे भाग्यवान विजेत्याला होंडा ॲक्टिवा भेट देत आहे। बुधवारी ॲक्टिवाचा 22वा लकी ड्रॉ मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये कॅनडा कॉर्नर शाखेत काढण्यात आला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महापौर अशोक मुर्तडक, सारस्वत बँकेच्या गंगापूर शाखेच्या मॅनेजर सोनाली ठाकरे उपस्थित होत्या। महापौरांचा सत्कार श्याम आडगावकर यांनी केला, तर सोनाली ठाकरे यांचा सत्कार ईश्वरी आडगावकर यांनी केला। आडगावकर पेढीचे सर्वात जुने कर्मचारी दादाजी गोसावी यांचा सत्कार महापौरांनी केला। त्यांच्या सौ शोभा गोसावी यांचा सत्कार ईश्वरी आडगावकर यांनी केला। हिनल अरुण भोज या 22व्या ॲक्टिवाच्या मानकरी ठरल्या आहेत। यांचं नाव सोनाली ठाकरे यांनी घोषित केलं। नाशिक रोडचे मुरली येरलांगी हे रेनॉल्ड कालचे 3रे मानकरी ठरले आहेत। यांचं नाव महापौर अशोक मुर्तडक यांनी घोषित केलंय। यावेळी महापौरांनी आडगावकर सराफांच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या। 80 वर्ष जुनी आहे, विश्वासाची पिढी आहे। इथे गिराईकांचं समाधान व्हावं, त्यांना आपण दिलेल्या पैशाचा मोबदला मिळावा, असं सोन्या चांदीचे वस्तू दिल्या जातात। परंतु गिराईकाची बांधिलकी म्हणून अनेक वर्षापासून गिराईकाला आपल्या दिलेल्या पैशातनं वस्तू दिल्या जातात, पण त्यावर बक्षीस ठेवल्या जातं। एक हा वैभवशाली कार्यक्रम आडगावकर पिढी ही बऱ्याच वर्षापासून करत आहे। हे करत असताना समाजाची बांधिलकी म्हणून रांधल्या गांधलेल्या दीनदुबळ्यांना आपल्याकडनं समाजाचं देणं लागतं, या दृष्टिकोनातनं सतत अडचणीत असलेल्या ज्यांना गरजा आहे, ज्यांना बिचारांना आपलं काम करत असताना अडचण अडचण येतं, अशांकरता सातत्याने काम करते। मागच्या वर्षी सुद्धा ब्लाइंड असोसिएशनना अंध लोकांना 1 लाख रुपयाचं चेक दिला होता, जेणेकरून त्यांच्या समाजामध्ये त्यांना ज्या ज्याही अडचणी येत्या त्या दूर होण्याकरता काम केलं। त्याच्या मागच्या वर्षी सुद्धा कर्णबधिरांना असाच मोठा निधी दिला गेला होता। आणि या ग्रामीण भागामध्ये जाऊन आडगावकर सराफ पिढी ही सातत्याने मदत करत असते। जी ग्रामीण भागातली आदिवासी लोक असो का जी लोक सातत्याने शहरातल्या लोकांसारख्या गरजा त्यांना मिळत नाही, अशा बऱ्याच वेळा दिवाळीनंतर बी आता ते जातील आणि जे काही दिवाळीचं फराळाचं असतं, काहींना कपडे, असं सतत काम करत असतं। आडगावकर पिढी ही विश्वसनीय पिढी आहे। हिचा 85 वर्षाचा इतिहास आहे आणि आता परत ही त्यांची 4थी 5वी पिढी या पिढीला वाढवत आहे। दर जुन्या लोकांच्या आशीर्वादाने, त्यांच्या सहकार्याने त्यांनी जी शिकवण दिली, ज्या पद्धतीने काम चालू केलं, तसं ही पिढी मोठी होत चालली आहे। महाराष्ट्रात नाव लौकिक करणारी पिढी आता महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जाण्याच्या तयारीत आहे। शहरामध्ये संपूर्ण ठिकाणी आडगावकर पिढीच्या दुकानं आहेत। सर्व दुकानांमध्ये असाच विश्वासाने माल दिला जातो। दिलेल्या पैशाचा योग्य तो मोबदला मिळावा म्हणून बक्षीस स्वरूपात फार मोठी आता इथे जवळजवळ 32 ॲक्टिवा होंडा, 4 रेनॉल्डच्या कार, मागच्या पहिल्या वेळेस सुद्धा हिरो होंडा, आता अजून तसं भव्य दिव्य मोठा कार्यक्रम सतत चालू असतो। आडगावकर पिढीच्या या कार्यक्रमाला मी शुभेच्छा देतो। श्यामशेठ, रामशेठ। आडगावकर सराफांची प्रशंसा सारस्वत बँकेच्या गंगापूर शाखेच्या सोनाली ठाकरे यांनी केली। जो काही व्यवसाय आहे तो मी खूप जवळून पाहिलेला आहे, कारण बीइंग अ बँकर त्यांचे जसे मी डॉक्युमेंट्स बघितलेत आणि त्यांच्या व्यवहारातली जी ट्रान्सपरन्सी आज आपल्याला लकी ड्रॉमध्ये सुद्धा दिसून येते, ती त्यांच्या व्यवहारात सुद्धा आहे। त्यामुळेच एवढा आज ग्राहकांचा त्यांनी विश्वास संपादन केलेला आहे आणि स्कीमचे मास्टर्स म्हणून ते ओळखले जातात नाशकात। दरवर्षी त्यांची नवीन स्कीम्स राबवून ते जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात। असेच नाविन्य त्यांनी यापुढे चालू ठेवावं आणि आम्ही त्यांना त्यात साथ देत राहावं, हीच मनापासून सराफांना शुभेच्छा। या प्रसंगी श्याम आडगावकर, महेश आडगावकर, लव आणि कुश आडगावकर उपस्थित होते। सर्वांच्या सोबत सी न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन दाणी।